सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी कायदा हातात घेऊन भर चौकात एका तरुणाला मारहाण केली आहे। नगर रोडवरील शिक्रापूर चौकात ही घटना घडली आहे। श्रीकांत लोंढे असं मारहाण करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे। श्रीकांतचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, मात्र तो लग्नासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आणि या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। तृप्ती देसाई स्वतः आपल्या सोबत आहेत। तृप्तीताई, काय कारण आहे, का मारहाण केली आहे युवकाला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलीबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते आणि नंतर जेव्हा तिने सांगितलं की माझ्याबरोबर लग्न कर, त्यांनी सांगितलं होतं की मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे। तिला दिवस गेले आणि दिवस गेल्यावर मात्र ती म्हटली की आता मला पर्याय नाही, मला लग्न करावंच लागेल। तेव्हा तिने जबरदस्तीने जे आहे त्यांनी तिला गर्भपात करायला लावला आणि गर्भपात केल्यानंतर आपण लग्न करू असं सांगितलं। जबरदस्ती गर्भपात केल्यानंतर सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा लिहून दिलं की मी लग्न करायला तयार आहे, असं 2-3 वेळा झालं आणि मग मात्र लग्न करायला तयार नव्हता। नंतर त्याचं जे म्हणणं होतं की ही वेगळ्या जातीची आहे, त्यांच्या घरच्यांशी मी बोलले, त्यांचं म्हणणं होतं की ही वेगळ्या जातीची असल्यामुळे आम्हाला तिच्याशी याचं लग्न लावून द्यायचं नाही आणि हे सगळं प्रकरण जे आहे। तुम्ही जी घटना सांगताय आणि आता तुम्ही जे सांगितलं त्यानुसार त्या युवकाची चूक आहे हे तर निश्चित, पण कायदा हातात घेणं, तुम्ही कायदा हातात घेतलाय, त्याला भर चौकात मारहाण केली आहे, हे कितपत योग्य? नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे शरीर सुखाचे उपभोग त्यांनी घेतले त्याची किंमत हा पैशामध्ये मोजत होता। मागच्या आठवड्यापासून तो तरुणीला वारंवार सांगत होता की मी लग्न करणार नाही। तृप्तीताई, ते सगळं चूक आहे, ही गोष्ट मान्य आहे, पण तुम्ही कायदा हातात का घेतला? ती चूक नाही का? नाही, अजिबात नाही, कारण कायदा आणि न्याय व्यवस्थेवर आमचा जरी विश्वास असला तरी सुद्धा गेले 6 महिने झाले ही महिला जी आहे ती पोलीस स्टेशनला जातीये, वारंवार तक्रार देण्याचा प्रयत्न करतेय आणि हा मुलगा खरं तर पोलिसात त्या माणसाने लिहून दिलेलं होतं असं तुम्ही म्हटलं। खरं तर तुम्ही पोलिसात जायला पाहिजे होतं, म्हणजे तुम्हाला हा अधिकार कोणी दिला की तुम्ही कायदा हातात घ्याल आणि मारहाण कराल? पोलिसांशी मागच्या वेळी जेव्हा बोलणं झालेलं होतं तेव्हा ते म्हटले आम्ही एफआयआर दाखल करायला तयार आहोत, परंतु याची जी आधी 2 प्रकरणं कळली की यांनी अजून 2 मुलींबरोबर जे आहेत ते शारीरिक संबंध ठेवलेले आहेत। त्यामुळे हा जर मुलगा अशाच मुलींना जर बर्बाद करायला लागला तर त्याला जे आहे ते भर रस्त्यात महिलांच्या वतीनं चोप दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी कायदा हातात घ्यायला लागला तरी चालेल। कारण इथे जे आपण बघितलं तर शिक्रापूरला अनेक कंपन्या आहेत आणि अशा प्रकारचे सर्रास प्रकार चालतात आणि असं जर आम्ही रस्त्यावर चोप दिला नसता तर मात्र हे कुठेही रोखणं अयोग्य आहे। त्याच्यामुळे जे आहे ते आम्हाला तो चोप आज द्यावा लागला त्याला। तृप्तीताई, मग आपल्याकडे एक व्यवस्था आहे, कायद्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तक्रारीसाठी पोलीस आहे, ती व्यवस्था मग आपल्याला मान्य नाही का? नाही, कायदा आणि सुव्यवस्था आहे, न्याय व्यवस्था आहे, सगळं मान्य आहे, परंतु आज 6 महिने झाले याच्यामध्ये जर काहीच तोडगा निघत नसेल आणि या 6 महिन्यानंतर याचे संबंध जे आहेत पण तुम्ही आता पोलिसांबद्दल काय करणार? यामध्ये पोलिसांची चूक आहे असे आपण म्हणताय, तक्रार करून तुम्ही सांगून पोलीस ऐकत नाहीयेत आणि मग कुठेतरी जे आहे ते महिलांच्या वतीनं अशा पद्धतीनं जर चोप दिला तर तृप्तीताई, पोलिसांबद्दल काय? खरं तर तुम्ही तुमच्या आंदोलनासाठी फेमस आहात, तुम्ही आंदोलन केलं की बऱ्याच गोष्टी घडतात, मग पोलिसांविरोधात तुम्ही आंदोलन का नाही केलं या प्रकरणामध्ये? पोलिसांविरोधात आंदोलन करायची आता वेळ आलेली। सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मुख्यमंत्र्यांना मागच्या वेळी सांगितलं की गृहमंत्री हा काही पार्ट टाइम जॉब नाहीये, गृहमंत्री पदच या महाराष्ट्राला नाहीये। आज महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार, आज कोपर्डीच्या प्रकरणात तृप्तीताई, तुम्ही खरं तर एका बाजूला कायदा हातामध्ये घेता, एका व्यक्तीला मारहाण करता, भले त्या व्यक्तीची चूक असू देत, कायद्याच्या मार्गाने जाण्याऐवजी तुम्ही दुसऱ्या मार्गाचा अवलंब करता आणि गृहमंत्र्यांबद्दल बोलताय, म्हणजे हे कुठे काय, याचा मेळ कुठे साधला जातोय? नाही, कायदा जो आहे तो जरी अस्तित्वात असला तरी सुद्धा कायदा हातात घेण्याची वेळ जेव्हा होते, आज जर त्याला आम्ही चोप दिला नसता तर उद्या त्याचं म्हणणं होतं की मी 1 लाख रुपये ट्रान्सफर करतो आणि तू निघून जा। तसं जे आहे ते अजून 2 मुली आहेत ज्या आज समोर आलेल्या नाहीयेत, ज्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे, त्यांनाही तो तेच सांगत होता। म्हणजे हा दरवेळीच मुलींच्या इज्जतीची किंवा आबरूची किंमत जर पैशामध्ये करणार असेल तर अशा अनेक मुलींचे जे आहेत ते संसार उद्ध्वस्त झाले असते आणि हे आम्हाला अजिबात कदापि सहन झालं नसतं। त्यामुळे कायदा हातात घेतला आणि मला वाटतंय की तो महिलांच्या दृष्टीनं जो आहे तो योग्यच काम केलेलं आहे आम्ही। तृप्तीताई, तुम्ही राहाच आपल्यासोबत विश्वंभर चौधरी सुद्धा आहेत। विश्वंभरजी, अशा पद्धतीनं कायदा हातात घेणं तृप्ती देसाईंना काही वावगं वाटत नाहीये, जर पोलीस लक्ष देत नसतील तर, असं त्यांचं म्हणणं आहे। आपल्याला काय म्हणायचं, आपली काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं की हा प्रकार योग्य झाला नाही। त्याचं कारण सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका ही मतपरिवर्तनाची, मनपरिवर्तनाची असली पाहिजे आणि खरं म्हणजे आम्ही सामाजिक कार्यकर्ते जर अशा प्रकारे मारहाणीचं, हिंसेचं समर्थन करणार असू तर त्या परिवर्तनाला, त्या प्रबोधनाला फार काही अर्थ उरत नाही असं मला वाटतं।
मला असं तृप्ती देसाई या खूप चांगल्या कार्यकर्त्या आहेत आणि त्यांनी मंदिराचा यशस्वी लढा पण आता केला, पण तो हा प्रकार त्यांनी टाळायला पाहिजे होता असं माझं मत आहे. या ज्या 3 मुली ज्या त्या म्हणतात फसवणूक झालेल्या, त्यांनी एकत्रित पोलिसात जर तक्रार केली असती तर पोलिसांनी हा युवकाला जे काही असेल ते शासन केलं असतं. असं आहे की एखादा गुन्हेगार आहे हे सिद्ध सुद्धा झाल्यावर, समजा एखादा सिद्ध झालं की हा गुन्हेगार आहे, तरी त्याला शासन करण्याचा अधिकार हा दंड व्यवस्थेचा आहे, न्याय व्यवस्थेचा आहे. तो काही कोणा व्यक्तिगत माणसाचा किंवा कुठल्या नागरिकाचा तो हक्क नाही. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांचा जो इश्यू तो सांगतायत त्या जरी समजा जेन्युइन असला तरी त्यामध्ये अशा प्रकारे एक कृत्य हे समर्थनीय नाही. दुसरी गोष्ट अशी की व्यक्तिगत मामले हे असतात आणि यात अनेक पेच असतात. त्या दृष्टीने तसा शहानिशा करण्याची, न्यायनिवाडा करण्याची सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्हाला काही व्यवस्थेची परवानगी दिलेली नाही असं मला नक्की वाटतं. विश्वंभरजी राहाच आपण आमच्यासोबत. तृप्ती देसाई सुद्धा आपल्यासोबत आहे. तृप्तीताई, सोशल मीडियावरती आता अशाही चर्चा सुरू झालेल्या आहेत की तुम्हाला प्रसिद्धीचा चस्का लागलाय आणि म्हणून तुम्ही कायम हे असे स्टंट करत असता कायद्याच्या किंवा सामाजिक कार्यकर्त्याच्या मार्गाने जाण्यापेक्षा. नाही, प्रसिद्धी वगैरे हा प्रश्न वेगळा आहे. आजपर्यंत जिथं जिथं कायदा हातात घ्यायला लागला तो आम्ही घेतलेला आहे, यापुढेही घेणार. जे चुकीचं आहे ते मान्य आहे, परंतु मी त्याच्या वडिलांशी 4 दिवसापूर्वी 22 तारखेला जेव्हा बोलले होते तेव्हा त्यांचंही म्हणणं होतं की ताई आम्हाला तिच्याशी लग्न करायचं नाही, आम्ही हे पैसे देऊन प्रकरण मिटवणार आहोत. मग कुठंतरी जे आहे ते पैशाने तुम्ही हे शरीर उपभोग घेता, त्या मुलीला जे आहे ते कायमचं मार्गी लावता आणि मग याच्यामध्ये शासन व्यवस्था मग गंभीर होणार कधी? आज कोपर्डीतलं बलात्कार प्रकरण आहे, परवा जळगावला झालं, नागपूरला जेव्हा ती मुलगी बलात्काराची तक्रार द्यायला गेली तेव्हा तिच्याकडे जे आहे ते वाकड्या नजरेने बघितलं गेलं आणि मग त्याच्यासाठी रस्त्यावर अशा पद्धतीने महिलांनी उतरलं पाहिजे आणि यापुढे सुद्धा आम्ही हे करत राहणार. तृप्तीताई, आणि अजून एक मुद्दा म्हणजे जो आता तुम्ही फोनमध्ये ऐकलाही असेल की सामाजिक कार्यकर्त्यांची महाराष्ट्राला जी परंपरा आहे त्याला तुम्ही कुठेतरी धक्का लावताय, अशी वर्तवणूक तुमची सध्या सुरू आहे. नाही, अजिबात नाही. धक्का लावण्याचं काही कारण नाहीये. आज मगाशी विश्वंभरजी जे सांगितलं की मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तनाची भूमिका ही सामाजिक कार्यकर्त्यांची असते, ती मी त्या मुलीची केली, त्या वडिलांनाही त्या मुलाच्या मी बोललेले होते. परंतु जर अशा पद्धतीने मतपरिवर्तन जर होत नसेल, त्या तो जो मुलगा आहे तो कुठल्याही कायदा आणि सुव्यवस्थेला घाबरत नसेल आणि तो जर म्हणत असेल की मी किती वर्ष जे आहे ते जेलमध्ये गेलो तरी चालेल पण बरोबर अशा प्रकारची कृत्य करतच राहणार, तर अशा मुलांना, अशा नराधमांना रस्त्यात चोप देणं हे माझं कर्तव्य होते. हेच मी समजते आणि आम्ही जे केलंय त्याचं समर्थनच करतो. नक्कीच, म्हणजे आपण आपल्या भूमिकेवरती ठाम आहात. आपण कायदा हातात घेतला, ती काही चूक केली नाही असं आपलं म्हणणं आहे. तृप्तीची खूप खूप धन्यवाद. तृप्तीताई आणि विश्वंभर चौधरी त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली, आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद. ही घटना पाहिल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा अशा पद्धतीने एक वेगळा गट सुद्धा उदयास येतो आहे, असंच चित्र पाहायला मिळतं आहे. आणि सोशल मीडियावरती सुद्धा आता टिप्पणी होऊ लागलेली आहे की केवळ स्टंट करायची सवय लागलेली आहे आणि त्यामुळेच असे प्रकार वारंवार घडू लागलेले आहेत.